अध्याय 15 श्री गणेशाय नमः। अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येथे हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेकी सर्व कामना पुरवण अंतिदाविती सुरभवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही। मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती त्यांची शीतोष्णाची भीती नसे ज्यांची चित्ती सदा अरण्यात वस्ती एकांतस्थळी समर्थ परमेश्वर रूप यती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयांते। त्यावेळी मंगळवेढ्यांत बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यती राज कंटकशय्या करोना तेवर केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालीतसे अष्टभावे दाटुनी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पहावे। स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून स्थविता झाला बहुत प्रकारे पाहुन या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती वरदहस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे। बसप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासूनी राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे। मग बसप्पाची कांता एकूणी ऐशी वार्ता करीतसे अकंता म्हणे घर बुडाले बसप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्ती स्वामी चरणी आसक्त जनापवदन भीत नसे चाड कोणाची। एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठवणी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसप्पाची चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान पादस्पर्शा सर्प झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुनिय ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयांसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदले। ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळूनी सर्पत्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतःकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदाभाविक परिसोत पंचदशोध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 16 श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यांत श्रेष्ठ स्वामी सुत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकणाप्रांती राजापूर तालुक्यांत इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यांत तोटा आला तयांची। एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काणी तेव्हा भाव धरुणी म्हणी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसांत मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईन। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यांत आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावूनी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापाशी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेला आमुच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी। अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे। अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ तयांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी आणिक मंत्र दिदले पंडिताराम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एकरूप मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांसी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते एका
श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभावते दिदला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावारा नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एकमंत्र उपदेशन केले पावन तयाते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवमम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणिले होते मुंबईहून त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तकी त्यांनी ठेविले. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कफनी झोळी समर्थ तयासी दिदली ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह आणू मात्र चित्ती तुवान धरावा. अज्ञाय कुणी ऐशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता ती करी बहुता कांता घेत उर बडवोनी. विनविते जोडून कर अद्यापी स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी ती याची उत्तरे एकूण या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठीपर्यंत त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होणे गोसाविक मठा माझी राहिले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदाभाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अण्य स्वामीसुत नेनती. स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करुणी तिने हे वृत्त ऐकुणी दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमाष्ट गोष्टी सांगोणी. यासी पिसाच्च बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणुनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयंसी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करुणी पोटी दर्शन आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. एकूण या देव मामलेदार हसोनी देती उत्तर. त्यासी पिसाश्च लागले थोर माझेने दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकुनी दुःखित झाली अंतःकरणी. मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश जाहले. मठ होता कामाठीपर्यंत तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता तीही त्रास देत स्वामीसुता परितयाच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरांत शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसी. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान पाहुनी स्वामीसुता प्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामीसुते तयांसी लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामीमूर्ती आनंदली. समर्थ त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांसी. पाहुनिया स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरांत शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदे. छेलीखेडे ग्रामात स्वामी प्रथम प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे. स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला.
मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्यांची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुत त्यांप्रती मनांतील खूण सांगती एकूणी या जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तो नसेवी उदकान्न ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. सेवकांची म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रथुनिया आणावे. पाहून या समर्थांसी उल्हास सुताचे मानसी धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. नीज सुता ते पाहुणी आनंदले समर्थ मनी कर फिराविला मुखावरुणी हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परिसमर्थांची प्रीती करी स्वामी सुतावर होती. स्वामी सुत रात्रंदिवस समर्थांपुढे करीती भजन पायी खडवा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडवा घालून एकांत समय साधूनी समर्थ सांगती तयाकानी आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकुनी स्वामी सुत निशब्द होई कल्पना साहित्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावे काही मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणते आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहुखिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोच रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकुनी विनविते समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुताते सत्वरी मज सानिध्य आणावे. परिसुत्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्यांची घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य तरी तो भरून यथार्थ ठेवली ती उडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करुणी परिगंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणासंगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इटुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तर श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मजा. निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती अकंता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सुत आपुला भक्त असोनी अकाली पावला का मरण मग जे स्मरती हे जे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ती येसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढुनी बळेची मगनेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुददी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत्त सप्तदशोध्याय गोढा. श्री भगवान चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोणी नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यांत योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेविले विटेसी ती दिल्ली पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणांत राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादातयाचे अभिनाम त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापाशी एके दिवशी समर्थांसी दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेवू घाली असी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केसगाव मोगलाईंत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापया मठांत या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेते समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञानत शांत शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी. समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी.
समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यांत तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगा ती, दादासी पाठविले केजे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यांस सांगा ती, त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताची यास द्यावी, कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशती दिवस निशी, गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणेची, सर्वथा न रुचे चित्त त्याची. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुणी, शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. समर्थ येशा समयासी, आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकांसी, मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणुनी सत्वरी, धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेची. श्रींच्या पादुका शिरी पडता, उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदय प्रकटला ज्ञान सविता, अज्ञान गेलेलं याते. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करोन, जाहले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादाप्रती, वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता, दादाची या शिरी ठेविता, पादुका काय म्हणूनी. समर्थ बोलले, ती येसी जे बरे वाटेल आम्हासी, तेची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून, टाकीला आपण मारून, इतुकेची पुरे झाली. एकूण येशा वचनाला समर्थांची क्रोध आला, गाला म्हणती बाईला, खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परिसमर्थे त्या दिवशी लक्ष तिकडे दिले नाही, दादासी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी, ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले, दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनसुया तुझी माता, तीच पाशी भिक्षा मागाता, अवश्य म्हणून तत्वता, जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतःकरणी, म्हणे तुझे हे करणी लोकापदा कारण. एकुणी मातेची उक्ती, दादा तीच प्रती बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आजपासूनी. पुत्राचे एकुणी वचन, उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी बसुनी संस्था चालविले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसोत, अष्टदशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता, वर्णुपुढे स्वामीचरित्रा, अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, ज्यांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णात टाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त, नाना योग्याभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन, नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले, ज्ञानतयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकुनी. सन्मुख पाहुणी तयाला, आज्ञचक्र भेदांतला, एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांचा. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची, स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मारंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जन, असो झाली या काही वेळ, समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले झडकरी, सददित झाले अंतरी, हर्षपोटी न सामावे. उठून या करीती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती, केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती, तेथेची वास्तव्य करीती, सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली, काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुणिया. पाहुणे नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले, त्या समयासी लोके धन्यता पावलासी, वारयोषिता पाळुनी. तेसी द्यावी सोडूनी, तरी श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सुरभोनी, अंती जासी सुखाने. एकूण या समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी, नृसिंह सरस्वती स्वामी असूनी, विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून यती तत्काळ जाणून, पाहो लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडूनी, येऊन राहिले स्वस्थानी, धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामेदेव मामलेदार, त्यांचीही ज्ञानसाचार समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अंमलांत अनिवार्य होऊनी बंड केले ज्याने.
समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता, ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खड्ग दिदले श्रींच्या करी, म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खड्ग हाती देतील. जाऊनी बैसेला दूर, श्रींनी जाणिले अंतर, त्याचे पाहुणी कर्म घोर राजद्रोह माणसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी, तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजिले, ते शेवटान जाय भले, ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून दिले खड्ग करी. परी तो अभिमानी पुरुष खड्ग घेऊन तैसेच परत आला, परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा. त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थाची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटांत राजश्रीत सरदार. मायापाश तोडूनी दृढ झाले स्वामीचरणी, भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहुनी विपरीत परी, श्रीचरण धरले झडकरी, उभा राहिला काळदुरी नवलपरी जाहले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी, तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुणी समर्थाला कृतांतासी काय सांगत, हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावे त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले, तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिताती, बैलाप्रती दिदली मुक्ती, मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढील ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदा परिसत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी येतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता एकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धरोणी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करुणी या श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थे त्याते वदती, हास्यवदने करुणी. फकीराते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वाने करुणी नाना, यथेच्छ भोजन देईजे. गृहस्थ आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने, फकीर बोलाविले 5 जण, जेऊ घातले तयांते. फकीर तृप्त होणी जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थे आज्ञापिती गृहस्थाते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले तेव्हा. म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट, यातीमध्ये पावैन कष्ट, कळता स्वजना गोष्ट. हे आला मनी ऐसा विचार, तो समर्थांस कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक, येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळावया साधन, त्याजवळी नसे परी. त्यासी देखुनी समर्थ, म्हणती हे उच्चिष्ट घेत त्वरित, तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईस आला, उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावयासी, येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविल्या, 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ म्हणी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिदला, द्रव्य लाभ होताला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित, वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदा ऐकोत भाविक भक्त 20वा अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. स्वामीचरित्र सारामृत. झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुखनिमित्त, वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21वा. कृपा करुणी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे. संपवावा अवताराता, ऐसे मना माझी येता, जड देह त्यागुणी तत्वता, गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण, सवस्तर हे बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर, चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्रा ते भेदून, ब्रह्मरंध्रा छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधून तेधवा. जवळ होते सेवे करी, त्यांचे दुःख झाले अंतरी, शोक करी ती नानापरी, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त, दुःखी करुणी आक्रदंत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असं स्वामींच्या अनंत लीला, जनासन्मार्ग दाविला, उद्धरिले जडमुडांना, तो महिमा कोण वर्णी. कोकणांत समुद्रतीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्रामामाजारी जन्म माझा झालासे. तेथीचे बालपण गेले, आता कोपरलीस येणे केले, उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेठ,
त्यांची स्नेह झाला निकट, आश्रय राहते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करीती, दिवसा उपजली चित्ती स्वामीचरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले, हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलचरण कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन, आधार स्वामीचरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनांतून आली, स्वामीरूपी प्रकटले, भुवरी प्रख्यात झाले हे कथन. द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीलचा महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्चयी स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल, तेचे वृत्त सकल. चौथ्या माजी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामींसी, पाठविले कारभाऱ्यांसी. पाचव्यांत ते कथा. यशवंतराव सरदार, त्यांची दाविला चमत्कार, तयाचे वृत्त समग्र. सहाव्यांत वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामीचरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी, ते सातव्यांत सांगितले. शंकरनामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त. आठव्यांत ते कथा. खर्चुनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त. नवव्यांत केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायांत, ते एकता पुनीत श्रोते होती सत्याची. 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय. 13वा बाळप्पाचा इतिहास. 12वा त्या माजी निरूपला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका. बसप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत. 15व्यांत वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यांत निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू, जो दादा बुवा प्रसिद्धू. 18व्यांत वृत्त त्याचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यांत सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, त्याची केले वर्णन. 20व्यांत निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले. 21व्यांत वर्णिले. ग्रंथप्रयोजन कवी वृत्त निवेदले, पूर्ण केले स्वामीचरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदोनी त्या उभयता. ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिलेला हा वर, जो भावे वाचिल हे चरित्र, त्यासी आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त हो. त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तरुण अंती, मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो, वृथाभिमान तो नसो, सर्व विद्या सारगवसो. भक्तश्रेष्ठा लागुनी, ज्या कारणे ग्रंथ रचिला, जीही प्रसिद्धीस आणिला, त्यांची रक्षावे दयाळा, कृपागणा समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचुने, सुंदर माळा करुणी, आला घेऊन विष्णू कवी. आपल्या कंठी तत्काल घालूनी चरणी ठेविला भाल, सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळा आपुले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथासंमत, सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामीचरित्र सारामृत संपूर्णम.